जर या माध्यमातून आरक्षणामध्ये बदल झाला कुणाला फायदा? यात ना चर्मकारांना फायदा आहे, बरं, ना मातंग समाजाला फायदा आहे, हो, नाही की सरांनी म्हटल्याप्रमाणे जे धर्मांतरित झालेले बौद्ध आहेत किंवा महार आहेत त्यांनाही फायदा नाही आहे. बरं, कारण संविधान निर्मात्यांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षणाची तरतूद उभी केली त्यावेळेला उपवर्गीकरण नावाचा कोणताही कॉलम त्यात ठेवलेला नाही. या देशामध्ये उपवर्गीकरणाचा जो निर्णय आता संविधान म्हणजे जो खंडपीठाने दिला सर्वोच्च न्यायालयाने, आम्ही न्यायालयाचा आदर करतो. आम्हाला प्रचंड आदर आहे कारण ती संविधानाची एक खूप मोठा एक पिलर आहे. पण तो आज वर्तमानात आमच्यासाठी न्याय नाही तर निर्णय देण्याची परंपरा सुरू केलेली आहे. ज्या बेंचनी तो निर्णय दिला, तो बेंचनी निर्णय देत असताना ज्या लोकांनी तो आमच्या विरोधात माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, ज्या लोकांनी आमच्या विरोधात निर्णय दिला म्हणजे कोण्या अनुसूचित जातीच्या सगळ्या जातीच्या लोकांच्या विरोधात निर्णय दिला, हे देत असताना पहिल्यांदा त्यांनी आर्टिकल नंबर 341 ची पायमल्ली केली आहे. कारण या देशाच्या संविधानाने खंडारे साहेब संविधान सोबत घेऊन आलेत, जर त्यांनी त्यात ते वाचलं बघितलं तर या देशाच्या संविधानाने या देशातल्या कायदा बनवण्याचा अधिकार हा संसदेला दिला आहे आणि संसद हे सर्वोच्च आहे असं संविधान सांगतं. बरोबर. आणि असं सांगत असताना जर उपवर्गीकरणाचा मुद्दा मागणी नसताना एक खंडारे सरांचा एक मुद्दा मी या ठिकाणी खोडून काढू इच्छितो की ते म्हणतात 59 जातीच्या लोकांनी मागणी केली की आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे. गेल्या 20 वर्षापासून मी आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा बहुजनवादी चळवळीमध्ये काम करतो आहे. या 20 वर्षामध्ये मी कोण्याच जातीच्या व्यक्तीला असं बघितलं नाही की त्यांनी मोर्चा काढला, आंदोलन केलं आणि आंदोलन करून विचारलं की आमचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. 2004 पासून हे षडयंत्र सुरू झालं. मिलिंद एकबोटे नावाचा व्यक्ती आहे ज्याला तुम्ही ओळखता, जो भीमा कोरेगावच्या याच्यातला मुख्य आरोपी आहे. या भीमा कोरेगावच्या दंगलीतला यांनी काय केलं, यांनी आमच्या मातंग समाजाच्या आणि इतर जातीच्या ज्याला हिंदूची वज्रमुठ म्हणून जे सातत्यानं हे पेरण्याचे प्रयत्न करतात, कारण आम्ही फक्त केरसुन्या वेणायलाच आहे, आम्ही फक्त गावगाडा ओढायलाच आहे, ही जाणीव सातत्यानं त्याच्यात केली. आणि हा जो प्रवर्ग आहे, जे इतर जाती आहेत, ज्याला आता मी स्पष्ट बोलतो, बौद्ध जर सोडले, या ज्या इतर जाती आहेत त्याला एका विशिष्ट वर्गाकडे किंवा एका विशिष्ट विचारधारेकडे नेण्याचा प्रयत्न केला. आणि महाराष्ट्रामध्ये हा जो मोठा भाऊ आहे, ज्याला आपण सगळे म्हणताय तुम्ही मोठे भाऊ मनातून जर म्हटलं तर खूप चांगलं होईल. हे जे मोठे भाऊ आहे, हे मोठे भाऊ एका परिवर्तनवादी विचारसरणीचे आहेत आणि यांचा विचार ब्रॉड आहे. आज जर तुम्ही आजच्या वर्तमानामध्ये जर का महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या विचारापैकी जर आपण 2011ची जनगणना बघितली तर या 11च्या जनगणनेमध्ये 11,23,00,000 यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येमध्ये 1,32,75,898 म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 11.8% ही अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. आणि या लोकसंख्येत सुमारे 85 लाख बौद्धांची संख्या आहे. किती? 85 लाख बौद्धांची संख्या आहे. म्हणजे आणि महारांची संख्या किती आहे? हिंदू महार म्हणजे दोन पद्धतीने लिहिल्या जातं, एक तर बौद्ध महार किंवा हिंदू महार. याच्यामध्ये बौद्ध महार आहेत 39 लाख 4,94,381 आणि जे हिंदू महार आहेत ते 3 लाखाच्या आसपास आणि जे फक्त बौद्ध आहेत ते एकंदरीत 15 लाखाच्या आसपास आहेत. बरं, म्हणजे जर ही लोकसंख्या, मी माझ्या मनानं बोलत नाहीये, ही जनगणनेचा जो सेन्सेस आहे, मी जनगणनेच्या सेन्सेस बद्दल बोलतोय. म्हणजे जर बघितलं तर बौद्ध महार आणि हिंदू महार जर एकत्रित केली तर एकंदरीत लोकसंख्येच्या प्रमाणात यांची संख्या जी आहे ही जर बघितली आपण तर ही एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, मग त्यात चर्मकार असेल, ढोर असेल किंवा आमचा मातंग बांधव असेल, या सगळ्या जाती दबतात. आणि आरक्षणाचा मूलभूत पहिला पाया काय आहे? जिसकी जितकी संख्या भारी, जे कांशीराम साहेबांनी सांगितलं, उसकी उतकी भागीदारी. जेवढी ज्यांची संख्या असेल तेवढं त्याला प्रतिनिधित्व देण्यात यावं, हे संविधानाचं बेसिक गाईडलाईन आहे. आणि त्यांच्या संख्येच्या अनुपातामध्येच त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. हे जे षडयंत्र सुरू केलं गेलं, हे मी तुम्हाला जे सांगतोय की 2004 मध्ये हे षडयंत्र सुरू केलं गेलं. 2004 ते 8 पर्यंत त्यांनी षडयंत्र केलं. 2009 नंतर म्हणजे जे सरकार बदललं त्यानंतर ज्या लोकांनी या षडयंत्रात भाग घेतला ती लोक सार्वजनिक यायला लागली आणि सार्वजनिक आल्यानंतर ही लोक सरळ एकदम ओपनली काय म्हणतात, हे आरक्षण बौद्धांनी खाल्लं. आमचा आरोप आहे तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं.
आमची संख्या जेवढी आहे आमच्या संख्येच्या प्रमाणात जर आम्हाला मग वाद निर्माण होतो. हो. पण हा वाद निर्माण होऊ नये ही आंबेडकर चळवळीतल्या लोकांची खूप मोठी एक भावना आहे. मी काही मनाने बोलत नाही, मी आकडेवाऱ्यावर बोलतोय. आज जर शासन प्रशासनातली जर हिस्सेदारी बघितली, मला घुमरे काकांनी सांगितलं, मी खंडारे साहेबांची एक गोष्ट आणखी त्यांना सांगू इच्छितो की उत्तर भारतात जर तुम्ही युपीत गेले तर सगळे युपीतले चर्मकार हे बौद्ध आहेत. मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खरंच सर बरोबर आहे, परिवर्तनवादी बौद्ध आहेत. जर तुम्ही दक्षिणेत चालले, आता मादामधनी त्या विचारावर चालणार सुरुवात झाली आहे, तो परिवर्तन करायला तयार झालेला आहे. पंजाबमध्ये रविदासी शीख तुम्ही बघा, हे जे स्वतःला रविदासी शीख म्हणणारे लोक हे सगळे बुद्ध धर्माच्या वाटेवर येत आहेत. मग ही सगळीच्या सगळी मानसिकता आहे, ही परिवर्तनवादी मानसिकता आहे. आणि माणसाचा विकास तेव्हा होतो जेव्हा त्याच्यात परिवर्तनताची मानसिकता बनते. आम्हाला पळायला सारखं मैदान दिलंय आणि आम्ही सारखं मैदान दिल्यानंतर जर आम्ही पळण्यास तयार नाही तर यात चूक कोणाची? मी एका विशिष्ट जातीबद्दल बोलत नाही. सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी समान संधी दिली, या समान संधीचा फायदा आम्ही घेतला नाही. आम्ही कुठेतरी अडकून पडलो आणि अडकून पडून फक्त नाव दूषण देण्यात. एक आमचे मित्र आता बोलले की अण्णाभाऊ साठेंची जयंती जी आहे ती आम्ही कधी साजरी करत नाही. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात जर अण्णाभाऊ साठे जगात कोणी पोहोचला असेल तर तो फक्त आंबेडकरवाद्यांनी आणि बौद्धांनी पोहोचवला. मी 3 वर्षाचा 4 वर्षाचा होतो तेव्हापासून बुद्ध विहारात अण्णाभाऊंची जयंती साजरी होते. अरे शाळेत जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे वयाच्या 4-5व्या वर्षी आम्हाला विहारात शिकवल्या गेलं. आणि कोण म्हणते अण्णाभाऊची जयंती? ही मानसिकता बदलणं आवश्यक आहे. आपण दुरून बघतो, जवळ या, सहभागी व्हा, या यही पथ शिको, या पहा शिका. आम्ही यायला तयार नाही, बघायला तयार नाही, सोबत राहायला तयार नाही, जाणून घ्यायला तयार नाही आणि दुरून विरोधाभास करतो आहे. माझी एक विनंती आहे, हे खोटे विधान बंद करा की 59 जातीच्या लोकांनी उपवर्गीकरणाची मागणी केली. मला यादी दाखवा ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये आजचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत, याच्या पूर्वी पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, नागपूरला एक मिटिंग झाली. त्या नागपूरच्या उपा मिटिंग मध्ये त्यांच्या संघटनेत काम करणाऱ्या लोकांची एक बैठक झाली आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी ही मागणी केली की आम्हाला उपवर्गीकरण द्या. समाजातल्या जनतेने ही मागणी केलेली नाही. समाजातल्या जनतेने ही मागणी केलेली नाही, ही त्या लोकांनी मागणी केलेली आहे ज्यांची विचारधारा विषमता, गुलामी, भेदाभेद आणि असमानतेवर आधारित आहे. आम्ही तर समता, बंधुता आणि न्यायाच्या आधारावर आहोत. पण ज्या लोकांना भेदाभेद, गुलामी आणि षड्यंत्राच्या आधारावर जातीत भांडणं लावायचे आहेत, त्यांनी आमच्या 6,738 जातीत विभागणी केली. अरे तुम्ही तर 2च जातीचे माणसं आहेत भांडणं लावायला, त्यांना सोपं येते, त्यांना सोपं येते. आणि हे सोपं असल्यामुळे हे षड्यंत्र सुरू आहे. मी तमाम महाराष्ट्रातल्या या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या अनुसूचित जातीच्या बांधवांना विनंती करतो की यांनी ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं वॉर रूम तयार केलंय, आम्ही सोशल मीडियाची माहिती काढली. सोशल मीडियाची माहिती काढल्यानंतर काय माहितीये का त्याची टायटल काय?